नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याने दिला आहे रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा धोक्याचा इशारा. तर कुठे होणार पाऊस आणि किती पडणार, कोणते भाग धोक्याच्या झोनमध्ये आहेत आणि सर्वात महत्त्वाचं सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे सविस्तर आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा. मे महिना संपायला येतोय आणि राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. पण यामागे इशाराही लपलेला आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट हा जाहीर केला आहे. तर जिल्हानिहाय सविस्तर हवामान अंदाज. पावसाचा रेड अलर्ट असलेले जिल्हे. कोकण विभाग. हवामान विभागाने उद्या 21 मे रोजी कोकणासाठी रेड अलर्ट हा जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला. काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. नदीपात्र भरू शकतात, झाडं कोसळू शकतात, लहान पुलावरनं पाणी वाहू शकतं. तर ऑरेंज अलर्ट घाटमाथ्याचे भाग आणि विदर्भ. सातारा, कोल्हापूर, पुणे घाटमाथ्याचे भाग अतिशय संवेदनशील. या भागात दरड कोसळण्याची शक्यता वाढते. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे. येलो अलर्ट सामान्य पण सतर्क राहण्याची गरज. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि सोलापूर या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील वर्षी कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना पेरणीचा मोह होऊ शकतो, पण हवामान विभागाचा स्पष्ट इशारा आहे. हा मान्सून नाही, हे प्री मान्सून शोअर्स आहेत. जर अशा पावसावर पेरणी केली आणि नंतरनं पावसाला खंड पडला तर बियाणांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलीही शेतीची प्रक्रिया सुरू करू नये. नागरिकांनी घ्यावयाची काळजी. अनावश्यक प्रवास टाळावा आणि घराबाहेर पडताना पाण्याचे स्तर, विजांच्या तारांकडे लक्ष ठेवावं. मोबाईलमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ॲप्स ठेवावे. शाळा, हॉस्पिटल, ऑफिस यांना सतर्कतेचा सल्ला. पावसात प्रवास करताना सूतबरोबर औषध, पावसाचे संरक्षण साहित्य ठेवावं.